शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, शहाजी बापूंनी सांगितलं लॉजिक, उद्धव ठाकरेंवरती टीका। पुढली मोठी बातमी निघते, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचा प्रहार, डीसीएम टू सीएम आंदोलनाची घोषणा, बारामतीतून सुरुवात तर नागपुरात शेवट। पुढली मोठी बातमी निघते, सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणाचा नवीन निर्णय, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर। पुढली मोठी बातमी निघते, 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक। पुढली मोठी बातमी निघते, कृषीच्या ई ऑफिस प्रणालीमुळे कामात येणार गतिमानता, शेतकऱ्यांची कामे होणार आता झटपट। पुढली मोठी बातमी निघते, कापूस पाकिटाच्या किमतीमध्ये 37 रुपयांची वाढ, खतेही महागली, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, खानदेशात शेतकऱ्यांना आणखी 47 कोटी विमा भरपाई मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात, आदित्य तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती। पुढली मोठी बातमी निघते, शेत नांगरणीला प्रति तास 1000 रुपयांचा दर, तुमच्याकडे काय आहेत दर, खाली आम्हाला कमेंट्स करा। बातमी निघते, वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी पोहोचले, मोठी बातमी समोर। पुढली मोठी बातमी निघते, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई डीबीटीद्वारे आज पैसे जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।